हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार. फायनली मी आता इकडे आलेली आहे. यांना बरं वाटतं आहे. तुम्हाला अपडेट द्यायची होती की यांची तब्येत जास्त खराब होती आणि यांना टायफॉईडचं सांगितलेलं नाही. यांची तब्येत भरपूर म्हणजे मी 100 वेळा दवाखान्यातच फेऱ्या मारत होते. रात्री ताप येतो, सकाळी गायब होतो, परत रात्री ताप येतो, सकाळी जातो आणि अशक्तपणा, बेडवर उठत नव्हते. तर दवाखान्यात मी नेला होता. तर 2-3 दिवस त्यांचा ग्लुकोज आणून नेऊन मम्मी माझ्या मम्मीकडेच होती म्हणून काय व्लॉग आला नाही. तर आता मीच माझ्या टेन्शनमध्ये होते, तर व्लॉग कुठं बनवू आणि काय व्लॉग बनवायला काय होत पण नव्हता. तर फायनली गुच्चू इज हिअर अँड त्यांची आता थोडीफार तब्येत बरी आहे, बघू शकतात. लय बेकार अवस्था आहे पोरावो, लय बेकार अवस्था आहे. आता कुठेतरी बरे झालेले आहेत. त्यांची तब्येत जास्त खराब होती आणि वीकनेस आणि गरम एवढी येते की बोलून फायदा नाही, एवढी गरम होते. मित्रांनो अभी इनको मैं टक करके लेके आई लालू को लेके 4 किलो वजन कमी करून 4 किलो वजन कमी. तुम्ही समोरून बघते ना, तुम्ही हैराण होतील की हे असं कसं झालं, एवढी तब्येत खराब झाली. हमारा महाबलेश्वर का नजर इज रियल हो गया है. तिथून आमची तब्येत खराब झालेली आहे, बघू शकता. तुम्हाला दाखवू का कसे दिसत आहे ते? नको मित्रांनो. आता आणि आम्ही आता फायनली आता घरी आलेलो आहे. थोडाफार बरा वाटतोय. तर दाढी पण कशी वारली माझी. ते दवाखान्यात जाऊन येऊन त्याने स्वतःकडे लक्ष, माझी त्याच्यामध्ये तब्येत गरमीमुळे खराब. 24 तर थोडी कोण AC लावून ठेवेल. तर आत्ता आज आम्ही एकदम मस्त, थोडा मूड एकदम थंड आहे, शांत आहे, व्यवस्थित येतं. आम्ही आता चालू जेवायला. तर मी हे पप्पा, मम्मीचा तो उपास आहे, तर मम्मीनं आम्ही जेवण केलेलं आहे. तर पायल आम्ही सगळीजणं चालू आहे जेवायला. तर ब्लॉग बघत राहा, कसं वाटलं हे नक्की सांगा. आणि फायनली तुम्ही बोलत होते मेहुल, पायल का नाही दिसत, कोण काय बोलत होतं, भांडणं झालं आहेत, कोण बोलतं त्यांच्याशी बोलत नाही का. असं काय नसतं, भांडणं काय नव्हती झालेली. फक्त एवढंच का ब्लॉगमध्ये येत नव्हते त्यांना, काही म्हणजे थोडासा ते पण त्यांचे ब्लॉग चालू करतात, तर त्यांना असं वाटलं का आम्ही आमचे ब्लॉग चालू करतो असं. तर बाकी काय भांडणं काय झाली नव्हती. आज मी भरपूर दिवसानंतर मी थोडी घरी आले, थोडंसं नॉर्मल झाले. तर मीच पप्पांना बोलले की जेवण मम्मीसाठी बनवलेलं आहे, पण आपण आता बाहेर जेवायला जाऊ, कारण घरात जेवायची अजिबात इच्छा नाही. मग त्यांची पण नाही, आमची पण. मी सगळ्यांना चला. तर ब्लॉग आज पूर्ण बघत राहा, कसं वाटलं हे नक्की सांगा. तुम्हाला पण छान वाटेल, मला पण छान वाटते. तुमचे जे कमेंट बघण्यासाठी आम्ही थोडंसं गॅप घेतलेला की लक्ष माणसांचं किती ब्लॉग बनवतो, पण त्याचा दृष्टिकोन किती निरीक्षण करतात तुम्ही लोक आम्हाला, की यो याच्या ब्लॉगमध्ये, तो त्याच्या ब्लॉगमध्ये. आणि खरंच भांडणं बिणणं असं काही झालेलं नव्हता. तर मित्रांनो आम्हाला जाऊ दे, मला बघी भूक लागली ना. आता गोळ्या खायच्या. आता आम्ही निघतो, तयारी वगैरे करते, ती पण थोडी रेडी होते. तर आता आम्ही निघतो, त्याच्यानंतर ब्लॉग पुढे बघत राहा. बघू शकतात मेरा आजारी पेशंट देखो, मेरा लालू कैसा तब्येत खराब हो गई. लालू का तब्येत उभे राहून दाखव ना. एक मिनट उभे राहा प्लीज. मेरा हालत खराब हो गया. उभे राहा. सांगाड़ा हो गया मेरे. कपड़ा भी ढिल्ला हो रहा है मेरे को. हा गोच हा. हे बघा तब्येत किती खराब झाली यांची ना. माझी पण तब्येत जाम खराब झाली. आमच्या दोघांची तब्येत बघू शकतात तुम्ही कशी झाली. अवस्था खराब पडली असते मी तेच बोली, पडली असते. आणि फायनली साक्षीदाईच्या लग्नाची पत्रिका आलेली आहे अँड साडी भी आया है. तो अभी ब्लाउज सिलने को भी जाने का है. काय करायचं? पैसा नहीं दूंगा मेरे से पैसा मत मांगो. तर आता आपण पटापट रेडी होऊन घेऊन घ्या आणि ब्लॉग नंतर कंटिन्यू करते. या डेपरीनला बघा, इथं कशी लिपस्टिक लावते मित्रांनो. बाहेर जायचं असता गेले नट्टापट्टा पक्का लागते. लिपस्टिक लावताना बोलता आवाज नाही द्यायचा. आता वाकरी झाल का लिपस्टिक. फोन करा ना. येताना बाप्पा येतात. गाईस, आम्ही आता आलेलो आहे परत जेवायला आणि इकडेच आम्ही जिथे येतो तिथेच. आता आम्ही चिकन वगैरे घेतलेलं आहे, तर आता आम्ही बनवायला दिलेलं आहे. आणि अजून मेहुल आणि पायल काय आले नाही, ते दोघं अजून तिथंच आहेत, घरीच आहेत, तयारी करत बसले. मी पटकन आली म्हणजे ऑर्डर देऊन ठेवते, पण टाईमपास नाही होणार म्हणून. आता त्या आल्यावरती बघूया. पप्पांना पण सांगितलं, पप्पा पण आंघोळ वगैरे करत बसलेत. तर आताच कारखान्यातून आलेलं आहे, तर ते पण तयारी करून ते 3 जण येतीलच. मी पुढं आली
पण गरम भयानक होते आणि आमची AC बंद पडली. एवढा मला टेन्शन आलं रात्री झोपायचं कसं, कारण उद्या बैठक आहे आणि उद्या मला उठायला लागेल 5 वाजता आणि माझी झोप नाही आली तर मला येईल चक्कर. तर काहीतरी सोक्ष लावायला लागलो ACचा. तर आता आपण पुढे जाऊ, बघूया. ब्लॉग कंटिन्यू करा. पोरावर सगळी आले तांब्यावर स्टार्टर चालू झालेलं आहे. ही 2 माकरा बघा बाईला लागले पक्की भूक. पप्पा कधी येतात काय स्टार्टर आलेलं आहे. आता डोल्यान काहीतरी गेलाय. आले पप्पा पण आले आमचे. फॅमिली बसल्या. फ्रेश होण्यासाठी बोलवतो पोरावर एक खाली खपली, दुसरी आहे चालू आहे बाई. सो गाईज आम्ही आता जस्ट घरी आलो आहे आणि माझा अवतार बघू शकतात कसा काळा काळा झालेला आहे लायनरमुळे. आणि आज थोडा बरा वाटतो आहे कारण की यांची तब्येत खराब होते, जास्त टेन्शन मला झालं होतं. तर आता जेवण घेऊन आलेलो आहे. आजचा विस्तारा बघू शकतात कसं लागलं आहे कोपऱ्यामध्ये. आज आम्ही हॉलमध्ये झोपणार आहेत. आतमधली AC खराब झाले. काय झालं होतं ACला? गॅस लिकेज झालं आहे वाटतं त्याचं. आणि नवीनच AC 10 वर्षाची वॉरंटी तिला, मग तिला काय झालं काय समजत नाही. आणि त्याच्यात आम्ही एवढ्या दिवसानंतर इकडे आलो. तिथं तर AC होतीच मम्मी पप्पाकडे. मी इथे आलो तिथे AC कशी काय बंद पडली काय माहिती. माझं डोकं एकदम चक्कर झालं आहे. आता आम्ही आज इथं झोपू. उद्या सकाळी 5 वाजता उठायला लागणार आहे. आता वाजलं 2. उद्या सकाळी 5 वाजता उठून बैठकीचं सगळं करायला लागेल. मग त्यानंतर येईल AC वाला. तो आजचा बेडरूम इकडे आहे आमच्या स्थापनाजवळ. आणि आमची TV लावलेली आहे आणि यांचं लॅपटॉपवरती काम चालू आहे. बघू शकतो त्यांची तब्येत जास्तच खराब झाली. हां गरम करतो तोंड बघू लालू मुंह देखो लालू को कितना गरम हो गया. आता इथे यांनी लावायला घेतलं TV कारण की आम्हाला येत नाही झोप. वाजल्यात बघू शकतात किती. मेरा काम हो गया. हां सक्सेसफुल. काय ना काय कशावरून पण काय पण करतात. सो ब्लॉग उद्याचा पण मी कंटिन्यूच कराल तर उद्याचं पण बघत राहतो मी. सो आता आम्ही झोपतो, सकाळी उठतो आणि त्याच्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करतो. सो गाईज आता नेक्स्ट डे आहे आणि आत्ताची बैठक सकाळी. आता तुम्हाला रात्री सांगू काय झाला. मी रात्री झोपलीच नाही कारण की मला बेडची सवय आणि तर मी वरती झोपते ना आणि ACची सवय थोडी असली तरी मला जमतो. मी झोपलीच नाही. मी अशीच वाट बघत बसली. 5 कधी वाजता 4 कधी वाजता. मी 4 वाजता उठली, झाडू वगैरे मारला, लादी वगैरे पुसली, पाणी भरून घेतलं. लगे पाणी पण बरं काय 5 वाजता चला पाणी भरून घेतला, सगळं झाडबूड केला, बाहेरचं झाडला बेडला सगळं. मग अधिष्ठान सगळं केलं ना बाहेर जाऊन मग कपडे आपला चादर वगैरे टाकली पोरांना बसवण्यासाठी. सगळं काय व्यवस्थित करून घेतला. आजेरी बिजेरीचं पण बघून घेतलं. त्याच्यानंतर जशी बैठक चालू झाली तशी मी पहिला जाऊन बसलेली मस्त. गॅस विचार केला मस्त बैसल. आणि जशी बैठकीचा प्रार्थना झाली, माझी प्रार्थना अशी व्हायला लागली आणि मला चक्कर यायला लागली आणि माझे डोळे पण दुखायला लागले. पप्पांना समजलं. पप्पा होता अख्खी रात्री पोरगी झोपली ना, तू जाऊन झोपचा. राहू दे बोलतो. मी उठली, तोंडात पाय धुतला आणि येऊन झोपली. जी झोपली मी उठलीच नाही. जे 12-1 वाजले. आत्ता 1 वाजला. 1 वाजला तरी जेवणाचं काय नव्हतं. आता पप्पाने कोळंबी आणली होती. काल आम्ही जेवायला गेलो तो बाहेर, तिकडचं पण उरलं होतं. ते पोरं खातील, ही खाल्ले. मला मस्त कोळंबी आणून दिली. मस्त मी कोळंबीचा रस्सा केला. जेवलो वगैरे ना. आत्ता जस्ट आम्ही फ्री झालो आहे मस्तपैकी. आणि आमची AC अजून पण बंद आहे. पण हवा येऊन काय मतलब नाही कारण की आज रात्री पण आम्हाला असंच काढायला लागेल कारण की AC वाला नाही येणार रे, उद्या येणार आहे. त्याची सवय एवढी घाण आहे ना, एवढी घाण मला तर बेकार घाण लागलेली आहे. मी तर कुठंच ॲडजस्ट नाही होते. अख्खी रात्र मी अशी झोपून असं बसून काढलेली मस्तपैकी. सो गाईज ब्लॉग इथे सेंड करते. आज काय काय झालं मी तुम्हाला सांगितलं. दाखवणार होती पण कॅमेरा घेऊन फिरायला असं कडे कॅपॅसिटी नव्हती माझी. आणि माझ्या दोन्ही पायाला स्ट्रेच झालेले आहेत. काय माहिती अचानकमध्ये ते पण दुखायला लागलं. आता हे चाललं फॅक्टरीमध्ये. परत तेज आलेलं आहे चेहऱ्यावरती.
एवढे दिवस तब्येत खराब झाली होती. आता हे चालत फॅक्टरीमध्ये, थोडंसं बघून येतात काय चाललं आहे काय नाही फॅक्टरीमध्ये काम. पप्पा गेलेत मम्मीला सोडायला, मम्मी गेले फार्म हाऊसला मस्तपैकी बायकासोबत मज्जा करायला ना. आम्ही आहे घरात, आम्ही मस्त मज्जा करू, घरी झोपू. सो गाईज, रात्री एक रेसिपी बनवायची. कुठली रेसिपी बनवायची? Sunday special. नेक्स्ट आपण संडे स्पेशल रेसिपी रात्री काहीतरी बघूया, त्याचा ब्लॉग दुसरा येईल. सो गाईज, हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम देत करा. सो चलो बाय बाय.